हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीत सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी। एनडीए सरकारमध्ये टीडीपीकडून लोकसभा अध्यक्षपदाची मागणी। टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद देण्यास भाजपचा नकार। सूत्रांची माहिती। अग्निवीर योजनेविरोधामध्ये बिहार, उत्तर प्रदेशात प्रचंड रोष। केंद्र सरकारने अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा। जेडीयूकडून नव्याने तयार होणाऱ्या केंद्र सरकारकडे मागणी। काँग्रेस नेते राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची शक्यता। लवकरच काँग्रेसकडून अधिकृत घोषणा होणार। सूत्रांची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये शिंदे गटाला 3 तर दादा गटाला 1 मंत्रिपद मिळणार। श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे आणि धैर्यशील मानेंची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। इंडिया आघाडीचा नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांच्याशी संपर्क सुरू। एनडीए मधील अन्य घटक पक्षाच्या नेत्यांशीही संपर्क सुरू। सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस आजच मोदी आणि शहांना भेटण्याची शक्यता। उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा होणार। सूत्रांची माहिती। भाजप नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर सुद्धा फडणवीस राजीनाम्यावर ठाम। प्रत्यक्ष भेटीमध्ये चर्चा करू। देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या इच्छेनंतर अमित शहांचा फडणवीसांना फोन। सूत्रांची माहिती। फडणवीसांचं बालनाट्य सुरू। फडणवीस राज्याच्या राजकारणातील पुरुष आनंदीबाई। मोदी शहांपेक्षा जनतेचा फडणवीसांवर राग। संजय राऊतांचा हल्लाबोल। अहमदनगरच्या पारनेरमध्ये खासदार निलेश लंकेंच्या पीएवर जीवघेणा हल्ला। जखमी राहुल झावरेंवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीनंतर मोदींची शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याशी चर्चा। लोकसभेतील अपयशाची कारणं समजून घेतली। विधानसभेला चुका सुधारून एकत्र काम करण्याचे मोदींचे निर्देश। इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका। बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।